नमस्कार, मी तेश बाळकृष्णजी कराय, संचालक फिनिक्स करिअर डेव्हलपमेंट अकॅडमी वर्धा, बुलेट चालू घडामोडी या पुस्तकाचे लेखक आपल्या सर्वांचे स्वागत करतो फिनिक्स अकॅडमी वर्धा या आपल्या यूट्यूब चॅनल आणि फेसबुक लाईव्हच्या पेजवरून. ठीक आहे, आज पायरे ठीक आहे. तर आज आपण पाहणार आहे रिझर्व्ह बँकेचं पतनियंत्रण. का पाहणार आहे? हां, लक्ष द्या. परीक्षेत 1,00,000% प्रश्न येणारा टॉपिक. रिझर्व्ह कधी कधी विचारते का रिझर्व्ह बँकेची स्थापना कधी झाली. रिझर्व्ह बँकेची स्थापना हिल्टन यंग कमिशनच्या शिफारशीनुसार 1 एप्रिल 1935 झाली. रिझर्व्ह बँकेचं राष्ट्रीयकरण 1 जानेवारी 1949 झालं. त्याच्यानंतर भारत सरकारनं बंद्या भारतातल्या बँकावर कंट्रोल ठेवण्यासाठी बँकिंग रेग्युलेशन ॲक्ट केला 1949. ठीक आहे, हे इथपर्यंत आपण पाहिलं. त्याच्यानंतर ठीक आहे, त्याच्यानंतर आपण बँकेची रचना पाहिली. का पाहिली? रचना पाहिली. ठीक आहे, मग आता आपण पाहणार आहे त्याच्यानंतर ठीक आहे रिझर्व्ह बँकेचं पतनियंत्रण करायचं धोरण. आता पतनियंत्रण कायले म्हणते ते बी पाहू. काल चलनाचे प्रकार पाहिले. कायचे प्रकार पाहिले? चलन. आता लक्ष द्या, इकडे लक्ष द्या. रिझर्व्ह बँक लक्ष द्या. रिझर्व्ह बँक पत म्हणजे पैसा. पत म्हणजे का? हा, पैसा निर्माण कोण करते असा परीक्षेत प्रश्न येते. का म्हटलं? ठीक आहे, पैसा निर्माण कोण करते? तर पैसा निर्माण करायचं काम हे व्यापारी बँकेचं आहे. कोणाचं आहे? कोण? व्यापारी बँक. ह्या ठीक आहे, पंजाब बँक, महाराष्ट्र बँक, ठीक आहे, इलाहाबाद बँक, ह्या जेवढ्या व्यापारी बँक आहे हे पैसा निर्माण करते. ॲक्च्युली पैसा आपण निर्माण करतो. नाव ह्या छोट्या बँकाचं आहे. ठीक आहे, ह्या पैसा आहे. आता पहिले आपण पाहिलो का 1929 पूर्वी पैसे छापाचे आहे तर त्याच्या जागी सोनं ठेवा लागत होतं. 100% सोनं. 10 लाखाच्या नोटा छापाच्या आहे तर रिझर्व्ह बँकेपाशी 10 लाखाचं का ठेवा लागे? सोनं. आता सोनं ठेवणं बंद झालं. आता कुठून आणणार आहे एवढं सोनं? का जगात एवढ्या सोन्याच्या खाणी आहे का? मोजक्या देशात सोनं सापडते. ते कणकण जमा करावं लागते. समजलं का? बंदा हनुमान टेकडी एवढा पहाड गाळून टाकला तर भेटते 1 पाव सोनं, नाही तर अर्धा किलो सोनं. का भेटणार आहे? एवढा पहाड गाळून टाकल्यावर जर अर्धा किलो सोनं भेटत असेल. सोनं हा अमूल्य धातू आहे. अमूल्य म्हणजे सोन्याला मागणी जास्त आहे आणि पुरवठा कमी आहे म्हणून. नाही तर लोखंड सोन्याच्या भावात असतं. ठीक आहे, लोणं ठीक आहे, हे सोनं आणि त्याच्यानंतर ते लोखंड, त्याच्यात जमीन आसमानचा फरक हे आहे का लोखंड लागण तेवढ्या खाणी आहे जगात म्हणून सोन्या. ठीक आहे, कुत्रे विचारत नाही कोणाले? लोखंडाले. नाही तर लोखंड बी सोन्याच्याच भावात असतं. मग आता पतनियंत्रण. ठीक आहे, हे लक्ष द्या रे. पतन निर्मिती कोण करते? पतन निर्मिती म्हणलं का? म्हटलं पतन निर्मिती म्हणलं का व्यापारी बँका? ॲक्च्युली हे पैसे तुम्ही निर्माण करता. कोण निर्माण करता? आणि नाव कोणाचं? हा, ह्या छोट्या बँकाचं नाव आहे. ह्या पैसे कशा निर्माण करते? तुम्हाला सांगतो, बँकेपाशी 1 रुपया स्वतःचा नाही राहत. ह्या पुऱ्या बँका का करते? छोट्या आपले घेते. इसकी टोपी उसके सरवाला गेम यायचा. काय? इसकी टोपी उसके सर. आता तुम्ही जर महाराष्ट्र बँकेत FD केली, बँक ऑफ महाराष्ट्रात FD केली 100 रुपयाची. किती रुपयाची? तर महाराष्ट्र बँक म्हणते कराय सर तुम्हाला रेट ऑफ इंटरेस्ट 6% पैसे भेटन. किती टक्क्यानं? 6%. किती टक्क्यानं? हां, मग रेट ऑफ इंटरेस्ट. तर म्या जर FD केली तर मला 1 वर्षानं हे किती देईन? किती देईन? 106 रुपये. किती देईन? 106. पण माये 100 घेते हे बँक अन माये 100 देते. ठीक आहे, माया सोबती शाम्याले आणि त्याले म्हणते तुले रेट ऑफ इंटरेस्ट 9 घे शकून. त्याले का करते माहिती आहे का? त्याले बँक 109 रुपये रेट ऑफ इंटरेस्टनं पैसे वाटते. तुम्हाला सांगतो, तुमचे अकाउंटवर असणारे पैसे सगळ्या लोकांनी एखाद्यावर मागायला लागा. तुम्हाला बँक पैसे देऊ शकत नाही. देऊ शकत नाही म्हणलं. आता पहा, येस बँक मधात डुबली. ठीक आहे, त्याच्यानंतर पंजाब महाराष्ट्र कोऑपरेटिव्ह बँक डुबली. ह्या लोक जाऊन पडले आमचे पैसे पाहिजे. होते का? तुम्ही मॅनेजरले झोडपा का त्याच्या गुरावर रट्टा टाका. तो कुठून आणणार आहे? खड्ड्यातून. डिजिटल अमाऊंटमध्ये तुमच्या चेकबुकवर, तुमच्या ठीक आहे पासबुकवर पैसे छापून आहे. तुमचे पैसे घेतले आणि दुसऱ्याला वाटले. सब असाच व्यवहार आहे जगात. ठीक आहे, पैसा निर्माण म्हणजे काय असा आहे? ठीक आहे, बँकेनं ऑर्डर दिला. रिझर्व्ह बँक, महाराष्ट्र बँकेनं ऑर्डर, मला 10 लाख कोटी दे छापून असं नाही म्हणत. ठीक आहे, धरले का लावले छापाले. सरकारची बँक आहे म्हणून रिझर्व्ह बँकेला नोटा नाही छापायला लावत. आपल्याला वाटते का मशीन आपल्याच आहे? नाशिकला ठेवून आहे मशीना, कागदस्त टाकायचे आहे, टाक कसं आणि काढ तिकडून नोटा. अशा नोटा काढता येत नाही. ठीक आहे, हे लक्षात ठेवा. पैसा निर्माण केला जात असते. का केल्या जात असते? हाँ, आणि पैशाची निर्मिती कोण करते? व्यापारी.
व्यापारी बँका गिंका करत नाही. फक्त भारत सरकारनं ह्या बँकाले ह्या व्यवहार करायची परवानगी दिली आहे. नाहीतर गावातला सावकार सुद्धा पैसाच निर्माण करत आहे, पण तो इल्लीगल आहे. काय इल्लीगल आहे? तो बी का करून राहिला, लोकायले व्याजानं पैसे देते आणि त्याच्यावर तो गले लठ्ठ बनून राहिला, पण तो इल्लीगल आहे. याले परवानगी दिली आहे. तुम्ही ऑथेंटिक व्यवहार करा, याचे घ्या आणि दुसऱ्याले वाटा. समजलं का? याले म्हणते पैसा निर्मिती. आता लक्ष द्या बे, इच्छा इथं 3 रुपये छापून राहिली बँक, काहीच नाही. याचे घेणे याले वाटणे, चाल चोट्ट्या दे 109. मग कराय गुरुजी मागाली, माझी एफडी झाली का, 1 वर्ष झालं, घेऊन जा ना गुरुजी 106 रुपये. 106 भले देते, 3 रुपये गोल्लो रे आपण खाते. कोण? बँक. पण रिझर्व्ह बँकेचा आदेश आहे का कोणत्याही बँकेला भारतात स्थायी मालमत्ता खरेदी करता येणार नाही. म्हणून बँकेचे स्वतःच्या जागा नाही आहे. बंद्या बँका, शाखा, बँकेचं मुख्यालय काय ना भाड्यानं, काय ना रिझर्व्ह बँकेनं आदेश काढून टाकली. कारण यानं जर स्थायी मालमत्ता खरेदी केल्या तर ह्या समोर अशाच मालमत्तात पैसे इन्व्हेस्ट करू शकते आणि बँक जर डुबीला लागली लोकांना देईन का? आता भारतातल्या बँका बऱ्याच वेळा डुबत नाही. काहून डुबत नाही त्याचं बी कारण सांगतो. ए पोट्ट्या, ऐ ठीक आहे, तर लक्ष द्या. मग लक्ष द्या रे. मग 109 रुपये, किती 9 रुपये? आता मला सांगा, महाराष्ट्र बँकेनं जर 10,000 कोटी रुपये वाटले, किती हजार कोटी? 10,000 कोटी किंवा 1,000 कोटी घ्या. 1,000 कोटी वाटले, किती हजार कोटी वाटले? 1,000 कोटीचं कर्ज वाटलं कोणा? महाराष्ट्र बँकेनं. किती हजार कोटीचं? तर तुम्हाला सांगतो, ठीक आहे, लक्ष द्या. 1,000 कोटीवर, ठीक आहे, लक्ष द्या, 100 कोटीवर छापन 30, 1,000 कोटीवर छापन 30 कोटी रुपये. किती कोटी रुपये? 1,000 कोटीचं जर लोन वाटलं तर याले निव्वळ मुनाफा 30 कोटीचा होईल. कोणाले? महाराष्ट्र बँकेले. अशी एक बँक. म्हणून तर मग SBI छाती ठोकून सांगते, ठीक आहे, SBIचा ॲन्युअल इन्कम 2,445 कोटी रुपये. तर का वे ॲन्युअल इन्कम म्हणजे लोकांचे येऊन जाऊन वाट उठ पगार मगार सब स्टेशनरी फॅशनरी सब खर्च करून भाड्या गिड्याचे लोकांचे पैसे देदू करून 2,495 कोटी रुपये निव्वळ मुनाफा, नेट प्रॉफिट. समजलं का? मग सर हे पैसे का करते बे? हे जे लक्ष द्या, नोटा कशा छापल्या जाते लय लोकांना माहीत नाही. शिकून घ्या माझ्याकडून. 30 कोटी रुपये जे व्याजानं वाटले 1,000 कोटी रुपये, त्याच्यावर पैसे किती कमावले? हे जे 30 कोटी कमावले हे तुम्ही कमावले होय, हिचे नाही होय चोट्टीचे. हे का कामाला गेलती का निंदाले या घेऊन? अबे हे निंदाले गेलती का महाराष्ट्र बँक? आता तुम्हाला पैसे कायच्यासाठी देते माहिती आहे का बँक? तुम्ही हे पैसे कुठंतरी उत्पादक कामासाठी गुंतवणार आहे, म्हणजे याच्यापासून उत्पादन तयार करणार आहे. तवाच कर्ज देते, फुकट कर्ज देते का? काहीतरी प्रोडक्टिव्ह प्रॉपर्टी निर्माण होईल. मग काही लोक घराले घेते, तर घराले असंच देते का कर्ज? ते जर सोन्याचं अंड देणारी कोंबडी असत त्याला देते. हां, सरकार नोकर आहे का? पेमेंटवाला आहे का? दे पगार, दे त्याला घराले लोन, ठीक आहे. पण बँक हे इन्व्हेस्टमेंट म्हणजे तू गुंतवणूक कर. आता मले लक्ष द्या रे, मले महाराष्ट्र बँकेनं 100 रुपये दिले, 1972 दिले होते, ठीक आहे. माझा जन्म नव्हता तेव्हा दिले तिनं, ठीक आहे. मला 1972 100 रुपये दिले चहाचा ठेला टाकायला आर्वी नाक्यावर, की ठीक आहे. आर्वी नाक्यावर चहाचा ठेला टाकायला किती रुपये दिले? 100 रुपये. आता 100 रुपये चहाचा ठेला टाकायला दिले. आता पैसे डब्यात ठेवा 100 रुपये, त्याचे 4 दिवसात 200 होईल ना? अबे होईन का चोट्टे हो? पैसे डब्यात ठेवल्यानं वाढत नसते, पैसे गुंतवल्यानं वाढत असते. का केल्यानं? हां, गुंतवणूक करा, इन्व्हेस्ट करा. पैसे डब्यात ठेवल्यानं वाढत नाही, म्हणून पैसे डब्यात नाही ठेवायचे. साठवून पैसे नसते ठेवत, ठीक आहे. 10,000चे 20 नाही होणार. मला 10 रुपये चहा कॅन्टीन टाकायला दिले म्या, ठीक आहे. लक्ष द्या बे, म्या 30 रुपयाचा ठेला घेतला, ठीक आहे. 30 रुपयाचं सामान भरलं ठेल्यात, ठीक आहे. स्टोव घेतला एक, ठीक आहे, 10 रुपयाचा. आणि त्याच्यानंतर गंज घेतलं, चालू केली चहाची कॅन्टीन चालू केली. म्या 100 रुपयाच्या कॅन्टीनमध्ये 100 रुपयाच्या कॅन्टीनमध्ये वर्षभरात 130 रुपये कमावले. तो 1972 तर 130 रुपये कमावले, तर मी आरामशीर 9 रुपये इले 6 रुपये 9 रुपये फेकून मारतो, ठीक आहे. ते म्हणा झालं का करा मास्तर, व्याजानं पैसे घेतले तू ना 100 रुपये, माझे पैसे द्या व्याजानं. या चोट्ट्या घ्या ना मारल्यासारखायला, घ्या 110 घे, 109 पाहिजे मला. तर 109 तिला द्यायचे.
काही लेणं देणं नाही, तुम्ही 100चे 200 करा, काही लेणं देणं नाही. बँक पाहिजे किती म्हणते, मला माय वापस पाहिजे किती, 109 रुपये रेट ऑफ इंटरेस्ट दिले ते. तुम्ही 100चे 200 करा. ॲक्च्युली हे तुम्ही कमावले होय, हे तुम्ही पैसे तयार केले, पण हे मार्केटमध्ये नाही आहे पैसे कमावलेले तुम्ही. हे जे 30 कोटीनं निर्माण केले, हे कर्जानं वाटलेले लोकांना पैसे होते, त्याच्यानं लोकांना पैसे वापस केले कर्जाचे, त्याच्यावर कमावलेला का ह्या मुनाफा. एका वर्षानं जेव्हा ऑडिट करते महाराष्ट्र बँकेचं तेव्हा तिचा मुनाफा दिसते. ठीक आहे, एका वर्षानं ऑडिट करत महाराष्ट्र बँकेचं आणि पैसे दिसन का महाराष्ट्र बँकेनं 30 कोटी रुपये 1000 कोटी कर्ज वाटल्यावर कमावले. ऑडिटमध्ये दिसते. कुठे दिसते, मग रिझर्व्ह बँक ऑडिट करते. ऑडिट केल्यावर जेव्हा 30 कोटी रुपयेचे दिसून पडते, तर हे पैसे मार्केटमध्ये नाही राहत, हे मार्केटमध्ये नाही राहत. हे जेव्हा रिझर्व्ह बँक डाटा नेते का हिनं 30 कोटी कमावलेत, ह्या 30 कोटीच्या नवीन नोटा मार्केटला टाकते. समजलं का. मग ह्या 30 कोटीच्या नोटा छापते आणि वापस देते कोणाले, महाराष्ट्र बँकेले. मग पुन्हा तिची कर्ज देण्याची प्रवृत्ती का होते, वाढते. अबे तिले पात्र झाले ना 30 कोटी, तिचे पैसे होय. ठीक आहे, म्हणून म्हणते का पैसे निर्माण करणाऱ्या बँका आहे कोणत्या, रिझर्व्ह बँक पैसे नसते निर्माण करत. पोट्टे का लिहिते माहिती आहे का, भारतात पत निर्माण करणाऱ्या बँका कोणत्या, पोट्टे उत्तर लिहिते यजवी. ठीक आहे, रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया. असं वाटतेलं कोणत्यात घ्यावं भल्ला सुताराव. ठीक आहे, परीक्षेत वाचते सुद्धा पेपर. ठीक आहे, पुस्तकात वाचते. याले वाटते का निर्माण म्हणजे छापणे, बे छापणे संकल्पना वेगळी, निर्माण करणे वेगळी. छापाचं काम रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाचं आहे. कोणाचं काम आहे, छापाचं काम, नोटा छापाचं काम. हे जेव्हा 30 कोटी रुपये महाराष्ट्र बँकेनं कमावले, तेव्हा RBI ह्या नोटा छापून देते. का देते, छापून देते. समजलं का, का देते, छापून देते. नोटा छापाचं काम रिझर्व्ह बँकेचं आहे, निर्माण करायचं नाही. मी का म्हणलं, गेलं का भेजात, अबे गेलं का भेजात. ॲक्च्युली हे पैसे आपण निर्माण करतो, ह्या चोट्याचं नाव आहे. हे काही निंदाले चालली का डुकरी, महाराष्ट्र बँक का अजून कोणती बँक का तिकडं. ठीक आहे, गारा उचलायला चालली विहिरीतला नाही ना. पण आपण पैसा करतो तयार. कोण करतो, सर्वसामान्य माणूस या भारतातला, या देशातला पैसा तयार करते. नाव ह्या चोट्या बँकाचं आहे. ठीक आहे, ह्या निव्वळ गल्लोऱ्या खाते. का खाते, गल्लोऱ्या खाते. गल्लोऱ्या सांगितलं ब्या, व्याज म्हणजे का, जगातल्या सगळ्या बँका लोफर आहे. काय पुऱ्या इसकी टोपी उसके सर. मग हे असे चोट्टे पैसे उठून. ठीक आहे, 24,000 कोटी रुपये घेऊन पयाला ते दाबले. आपल्या घरी एक बँकेची किस्त राहिली तर 17व्या चक्रा मारते. गाडी असेल तर गाडी घेऊन उचलून घेऊन जाते चोट्टे. ठीक आहे, आणि ते त्या मॅनेजरच्या नड्यात ओतते आणि त्याच्याकडून पुन्हा पैसे घेते. ठीक आहे, ते मागं नाही गेलं का, ते कोण होय, ते मेहुल चोक्सी, हिऱ्याचं व्यापारी होतं ते. ह्या चोट्ट्यानं. ठीक आहे, त्यानं कर्ज कुठून घेतलं, पंजाब नॅशनल बँकेतून कर्ज नाही घेतलं. पंजाब नॅशनल बँक 9,000 कोटीनं डुबली त्याच्यामुळे. ठीक आहे, तर त्यानं कर्ज पंजाब नॅशनल बँकेत नाही घेतलं, त्यानं पंजाब नॅशनल बँकेकडून एक ऑर्डर पास करून घेतला. ठीक आहे, का मायोबा पंजाब नॅशनल बँकेत 9,000 कोटीचं क्रेडिट आहे, म्हणजे मी तुम्हाला 9,000 कोटी देऊ शकतो. पण ठीक आहे, पंजाब नॅशनल बँकेचे उचलले नाही. ह्या चोट्ट्यानं इंग्लंडमधल्या बँकेतून त्या क्रेडिटवर तिथं पैसे उचलले आणि तिचे पैसे नाही भरले. मग कोण भरून देईन, पंजाब नॅशनल बँक. तिथं पैसे नाही भरले आणि तो मस्त होता. काय म्हणता पंजाब नॅशनल, ठीक आहे पाहिजे का पैसे, ये ना. ठीक आहे, तिथून तिले टिंगल दाखवते, तिची मजा घेते. म्हणजे हे चोट्टे बोफर्स करते, इथं घोटाळा करते आणि बाहेर देशात उठून पळते. ठीक आहे, ते मानल्या तसंच चोट्टं. ठीक आहे, 11,000 कोटी रुपये घेऊन पाहिलं, त्याच्यातमध्ये मुद्दल भरतो 5,500 कोटी. वरचे पैसे माफ करा, त्याला चांगला कोणत्यात धुवाव. ठीक आहे, माल्ल्या. ठीक आहे, दारुड्या. ठीक आहे, तर हा दारुड्या, दारूचाच व्यापारी आहे तो. ठीक आहे, तर हे लक्ष द्या रे, हे लक्ष द्या, मी काय म्हणून राहिलो हे समजलं का तुम्हाला. हा, मग नोटा छापाचं काम RBIचं आहे, पत निर्मिती करायचं काम कोणाचं आहे, व्यापारी बँकाचा आहे. तर ह्या जो पैसा, हे लक्ष द्या, ह्या पैसा मार्केटमध्ये किती ठेवायचा. ठीक आहे, सकाळी 4-5 तास बोमलणं असं अड्डो. ठीक आहे, तर लक्ष द्या. ठीक आहे, हो, तर लक्ष द्या. ठीक आहे,
तर मी काय म्हणून राहिलो लक्ष द्या. तर ह्या पैसा मार्केटमध्ये किती ठेवायचा, हे पैसा किती ठेवायचा, पैशावर नियंत्रण ठेवायचं, पतन नियंत्रण. ठीक आहे, पतन नियंत्रण ठेवायचं काम कोणाचं आहे, RBIचं. पैसा निर्माण करायचं काम कोणाचं आहे, नियंत्रण म्हणजे काळजी सर. तर ते मी सांगतो, पतन नियंत्रण म्हणजे पैशावर कंट्रोल. जर पैशावर कंट्रोल ठेवलं नाही तर महागाई वाढू शकते, नाही तर मग खड्ड्यात जाऊ शकते. महागाई खड्ड्यात गेलेली बी नाही पाहिजे, किमतीच स्थिर ठेवायचा आहे, किंमत वाढ नाही झाली पाहिजे या देशात. गोरगरीबाले या महागाईचा फटका नाही बसला पाहिजे. महागाई वाढली तर गोरगरीबाले 2 वेळचं अन्न भेटणार नाही, तो घेऊ शकणार नाही. त्यानं 200 जरी कमावून आले तरी गहू नाही भेटणार. गहू जर आज ठीक आहे, किंवा तेलाचे भाव जर 180 ठीक आहे 180 वरून 250 गेले तर एका दिवसाच्या रोजात त्याचं फक्त 1 किलो तेल होईल. का होईल, तो महागाईसोबत लढू शकणार नाही, महागाईसोबत भांडू शकणार नाही. म्हणून महागाईवर कंट्रोल ठेवायचा आहे. म्हणून महागाईवर कंट्रोल ठेवायचा आहे, तर हे कंट्रोल ठेवायचं काम रिझर्व्ह बँक करते. आणि रिझर्व्ह बँक मार्केटमध्ये किती पैसा होताचा आणि मार्केटमधला कसा पैसा काढून घ्यायचा हे रिझर्व्ह बँकेलाच माहीत आहे. पैसा होताचा कसा आणि पैसा काढायचा कसा, याच्यासाठी जे धोरण RBI आखते त्याले म्हणते RBIची मॉनिटरी पॉलिसी, त्यालेच म्हणते मौद्रिक धोरण. का म्हणते, का म्हणते, जे पोट्टे BCOMचे आहे MCOMचे आहे त्याला भेणं माहीत नाही, CRR SLR फक्त डेफिनेशन पाठ केले आहेत चोट्ट्यानं. ठीक आहे, तर आता लक्ष द्यावे. ठीक आहे, लक्ष द्या, मी का म्हणून राहिलो, हे लक्ष द्या, हे लक्ष द्या. ठीक आहे, मी का म्हणून राहिलो, लक्ष द्या. रेपो रेट, आता रिझर्व्ह बँकेनं जर रेपो रेट 0.25% वाढवला, रिझर्व्ह बँकेनं जर रेपो रेट 0.25% वाढवला तर मार्केटमधले 20-25 हजार कोटी रुपये एका टाइम्सले सक करून टाकते. एका दिवशी सक डायरेक्ट मार्केटमधला पैसा रिझर्व्ह बँकपाशी जमा. 0.25% रिझर्व्ह बँकेनं फक्त का वाढवायचा, रेपो रेट वाढवायचा. किती टक्क्यानं, मार्केटमधले 25,000 कोटी रुपये काढून टाकते. डायरेक्ट 25,000 कोटी मार्केटमधला गायब. कसा गायब होते ते मी सांगतो, त्याच्यासाठीच कराय मास्तर आहे. ठीक आहे, हे लक्ष द्या. मग यानं काय होते, त्याचं साधं लॉजिक आहे. लोकांच्या खिशात जर पैसे असले का लोक थैयास नाचते भाऊ. ठीक आहे, अरे गद्यावर बसू का घोड्यावर बसू का गाडी कुदवू का नाल्यात टाकू. ठीक आहे, पैसे असू द्या, पैशाच्या खिशात पैसे असले का पैसा लगेच विचारते तिले चालतं का. ठीक आहे, आणि पैसा म्हणते ठीक आहे चाल आपण डोसा खाऊन येऊ, तर तिले डोसा बंडीवर नाही नेत 40 रुपयाचा, तिले राधिकात नेते 100 रुपयाचा डोसा. आणि 100 रुपयाचा डोसा चालून आणते तो तिले पैसे असल्यावर. आणि खिचात का पैसे 50 आहे तर तिले म्हणते चाल डोसा खायला जाऊ, नाही तर मग ठीक आहे, नाही तर मग ठीक आहे गुपचुपच खाऊन आणते तिले 50 रुपयात. ठीक आहे वापस. तर पैसे असल्यावर उड्याच मारते माणूस. त्याले वाटते का आता खर्च करू का मग खर्च करू का कोणावर खर्च करू, इले विचारू का तिले विचारू. ठीक आहे, हे काय, हे कशाचे लक्षण आहे, पैसे खिशात. आणि त्याच्यात जर 10चीच खिशात आहे तर तो दुसऱ्याला चहा प्यायला बी चाल नाही म्हणत, एकटाच जाते गुपचाप चहा पिते बो. ठीक आहे, साधं लॉजिक आहे. ए साधं लॉजिक आहे, ए साधं लॉजिक आहे. महागाई कशी वाढते बे, इकडे लक्ष द्या. ए डोंबड्या इकडं बाय. ठीक आहे, महागाई कशी वाढते, तर महागाई वाढायचं साधं लॉजिक आहे. लोकांच्या खिशात पैसे असले का महागाई वाढली, लोकांच्या खिशात पैसे नसले का माशा मारत बसते. ठीक आहे, का मारत बसते, हां काऊन, तर लोकांच्या खिशात पैसे असले तर लोक दुकानात जाईल, दुकानातून माल खरेदी करा, माल खरेदी केला का तिकडं तो त्याच्या कंपनीला ऑर्डर टाकते. ऑर्डर टाकला का माल रपकन, मालाची काय वाढते मागणी, मागणी वाढली का तिकडं सप्लाय वाढला, सप्लाय वाढला का तिकडं त्याले कंपनी एक्सटेंड करते, तिथं कामगार वाढले. रपारप मागणी पुरवठ्याचा रेशो रपरप वाढत जाते. लोकांच्या खिशात पैसे वाढले, पैशाचा ओघ वाढला मार्केटमधला का महागाई आपोआप वाढली.
महागाईसाठी एकच कारण नाही, पण महागाईसाठी सगळ्यात मेन कारण आहे, ठीक आहे, लोकांच्या खिशातले पैसे वाढले का महागाई वाढली. समजलं का मी काय म्हणलं, समजलं का. महागाई वाढायचं एकमेव कारण, बाकी तर लय कारण आहे, पण त्याच्यासाठी जबाबदार हे कारण आहे. लोकांच्या खिशातला पैसा ज्या गोष्टीनं वाढन त्यानं महागाई वाढन. पैसे वाढले लोकांच्या खिशातले का महागाई वाढली म्हणून समजून जायचं. समजलं का. मग ज्या ज्या गोष्टीनं पैसे वाढन, ज्या ज्या गोष्टी पैसे वाढासाठी जबाबदार आहे, ते सरळ लोकांचे महागाई वाढाचे कारण आहे. महागाई वाढाचे दोन कारण आहे. एक आहे, ठीक आहे, पुरवठाजन्य कारणे आणि एक आहे मागणीजन्य कारणे. ठीक आहे. पुरवठ्यावर परिणाम करणारे घटक, आता मान्सूनचा पाऊसच कमी पडला, तुरीचं उत्पादन कमी, चण्याचं उत्पादन कमी, कापसाचं उत्पादन कमी, रपकन भाव वाढवे, हे पुरवठाजन्य कारण आहे. कारण हे का देत आहे, सप्लाय. मागणीजन्य कारण का, माया खिशात ज्या ज्या गोष्टीनं पैसे वाढन, ठीक आहे, ते मागणीजन्य कारणात कुचकून द्यायचं. समजलं का. मग आता कोण्या कोण्या गोष्टीनं पैसे वाढते, तर भारत सरकारनं बजेटमध्ये जास्त पैसे खर्च केले. पंतप्रधान, ठीक आहे, नाही तर मनरेगा, महात्मा गांधी रोजगार हमी योजना, मागच्या वर्षी 33,000 कोटी होते, यावर्षी सरकारमध्ये 60,000 कोटी खर्च करायचे. कोणाच्या खिशात पैसे जाणार आहे, कोणाच्या खिशात जाणार आहे बे, गरीबाच्या. त्याच्या खिशात पैसे गेले का तो अत्तरच, बाकी माहीत आहे तुम्हाला, ठीक आहे. तर तो थैया नाचते, तो डायरेक्ट चालो पगार भेटला, ठीक आहे, रपकन महिन्याचे पैसे आले, ठीक आहे, तो रपकन घेऊन जाते आणि लगेच घे 2 साड्या घे, सुट्टी नको करू तू, पोट्याला घेऊन घे 2 ड्रेस, ठीक आहे, लगेच डेऱ्यास मेरास, ठीक आहे, बे पोट्या सायकल पाहिजे का तुले, सायकल घे, कितीची आहे का सायकल, ठीक आहे, लगेच पोट्याले सायकल, ठीक आहे. तर आता लक्ष द्या, हे कवाच्या गोष्टी होय. सरकारनं बजेटमध्ये वाढ केली, योजनेवर खर्च केला, तरी का वाढन, महागाई का वाढन, का वाढन. याले म्हणते मागणीजन्य कारण. मागणीजन्य कारणात लोकांच्या खिशातला पैसे ज्या ज्या गोष्टीनं वाढन ते मागणीजन्य कारण राहील महागाई वाढीचं. आणि ज्या गोष्टीनं, आता लक्ष द्यावे, हे कंपनी आहे, ठीक आहे, हे होंडाची कंपनी आहे, होंडाच्या कंपनी मालकासोबत कामगाराचं भांडण झालं, 15 दिवस झाले आंदोलन चालू आहे, ते म्हणते पगार वाढ करून पाहिजे. रपकन इम्पॅक्ट पडला कायच्यावर, उत्पादनावर इम्पॅक्ट पडल्याबरोबर लगेच, ठीक आहे, काय झालं, कायच्यावर परिणाम पडला, पुरवठ्यावर, कायच्यावर, तर लगेच होंडाच्या गाड्याच्या किमती वाढन. समजलं का. याले म्हणते महागाईचं, याले म्हणते महागाईचं पुरवठाजन्य कारण. ठीक आहे. याले कंपनी मालक आणि कामगार याच्यातला, ठीक आहे, का म्हणते असंतोष, ठीक आहे, याच्यातली, ठीक आहे, का म्हणते मग त्याले बराच शब्द आहे, औद्योगिक कलह, का म्हणते औद्योगिक कलह. तर हे अलग अलग कारण आहे का वाढीचे, भाववाढीचे. ते पाहूच आपण. तर भाववाढीचं मेन कारण आहे लोकांच्या खिशातले पैसे. आणि लोकांच्या खिशातले पैसे काढले का लोक पुन्हा मच्छर मारत बसते. मग महागाईवर नियंत्रण ठेवायचं आहे, महागाईवर कंट्रोल ठेवायचा आहे. कंट्रोल कायच्यावर, तर जेव्हा महागाई वाढते तेव्हा समजून घ्यायचं का लोकांच्या खिशातलं काय आहे, पैसा वाढला आहे. तर मग रिझर्व्ह बँक का करते, रिझर्व्ह बँक आपलं मौद्रिक धोरण, का म्हटलं मौद्रिक धोरण, ठीक आहे, मौद्रिक धोरण, याले इंग्लिशमध्ये म्हणते मॉनिटरी पॉलिसी, का म्हणते मॉनिटरी पॉलिसी. तर रिझर्व्ह बँक आपलं, ठीक आहे, आपलं मौद्रिक धोरण दर 3 महिन्यांनी जाहीर करते. किती महिन्यानं, या दर 3 महिन्यानं. एक तर तसंच ठेवते, काही बदल करायचे नसेल तर, मार्केटमध्ये महागाई वाढताना दिसली तर त्याच्यात चेंजेस करते. ठीक आहे. मार्केटमध्ये मंदी असली तरी इलाज आहे आणि महागाई वाढत असली तरी इलाज आहे. समजलं का. म्हणून किंमत स्थैर्य म्हणजे किमतीत जास्त वाढ नाही झाली पाहिजे, याच्यासाठी मेन काम करते रिझर्व्ह बँक. पण याच्यावर डॉन आहे आप्पाजी बसून केंद्र सरकार. कोण, आता कांद्याचं उत्पादन कमी झालं, कांदा वाढायला लागला, तर व्यापारी हे चोट्टे का करते, आपल्या घरात कांदा भरून ठेवते आणि पुन्हा भाव वाढ करते. ठीक आहे, समजलं का. याले म्हणते कृत्रिम टंचाई. तुरीची डाळ वाढली होती तर व्यापाऱ्यानं आपल्या घरात भरून ठेवली होती 5-5 ट्रक, त्याच्या उरावर मग केंद्र सरकार का टाकते, धाड. ठीक आहे, आणि तो माल जप्त करते.
नरेंद्र बापूनं जो कायदा केला होता त्या कायद्यात ठीक आहे धाड टाकता येत नव्हती. ठीक आहे, समजलं का? मग एखाद्यानं आपल्या घरात ठीक आहे 250 ट्रक भरून ठेवले तर ठीक आहे मस्त हसला तर घ्या, नाही नाही तेलाची पिपी नाही आहे, ठीक आहे डाळ बी नाही आहे, संपलं. तेलाचा भाव 200 नाही आहे, नाही आहे 250 नाही आहे, 250 आहे, तो घेईन 180 ना आणि इकन 250. समजलं का? ते समजून सांगितलं आहे मी. ज्या दिवशी केंद्र सरकारनं अध्यादेश काढला त्याच्या दुसऱ्या दिवशी 1.5 तासाचा व्हिडिओ घेतला होता मी शेतकरी विधेयकावर, अजून बी आहे प्लेलिस्टमध्ये. ठीक आहे, 1 तास 43 मिनिटाचा व्हिडिओ आहे. ठीक आहे, तर हे पूर्ण समजून सांगितलं आहे तो कायदा चुकीचा कसा आहे. ठीक आहे, हे लक्ष द्या रे. मग हे लक्ष द्या. ठीक आहे, मग मॉनिटरी पॉलिसी कोण जाहीर करते? साधा प्रश्न विचारते, मौद्रिक धोरण कोण जाहीर करते? रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया. तर भारत सरकार आपलं स्वतःचं एक धोरण जाहीर करते बजेटमधून, त्याले म्हणते राजकोषीय धोरण. का म्हणते? कोणतं? त्याले म्हणते फिस्कल पॉलिसी. का म्हणते? फिस्कल पॉलिसी कोण? फिस्कल पॉलिसी कोण? फिस्कल पॉलिसी भारत सरकार. फिस्कल पॉलिसी कोण? आणि मॉनिटरी पॉलिसी कोण? RBI. कोण? हां, फिस्कल पॉलिसी. मग प्रश्न विचारा, भारत सरकार आपली फिस्कल पॉलिसी कशातून जाहीर करते? 50 साल्याला धरून कायच्यातून? बजेट. कायच्यातून? मग रिझर्व्ह बँक आपली मॉनिटरी पॉलिसी कशी जाहीर करते ते पाहू. तर पैशावर कंट्रोल, मार्केटमधल्या पैशावर कंट्रोल ठेवासाठी रिझर्व्ह बँक आपलं पतन नियंत्रणाचं धोरण आखते आणि त्या पतन नियंत्रणाच्या धोरणालेच म्हणते मौद्रिक धोरण. पैशावर कंट्रोल ठेवायचं धोरण, दॅट इज कॉल्ड मौद्रिक धोरण. समजलं का? कोण जाहीर करते मौद्रिक धोरण? कोण जाहीर करते? मार्केटमध्ये महागाई वाढते. का वाढते? महागाई जेव्हा वाढते ठीक आहे तेव्हा हे सर्वात कामी आहे. मंदी जरी असली तर मार्केटमध्ये तेजी आणायची आहे. मच्छर मारत दुकानदार बा, अरे क्या साला माहौल आहे बोलते, साला एक गिराईक नहीं आ रहा. ठीक आहे, तू शिंद्याला विचारा मार्केटमधल्या, एक गिराइक नहीं आ रहा साला, बोले कौन सा है मौसम है तो ठीक है, कुछ समझ में नहीं आ रहा है, गिराइक नहीं आ रहा, कुछ नहीं आ रहा, सब मंदी चल रही बोलते मार्केट में. ते त्याचे शब्द ऐकायचे. तर त्याच्या दुकानात गिरायका म्हणजे त्याचा गल्ला जर 50,000 येत असेल ना, तो जर 20,000 आला तर तो म्हणते का साला मार्केट में मंदी है. का है? मंदी आहे. ठीक आहे. तर आता अशी परिस्थिती केव्हा येते? ह्या कोरोनाच्या काळात पहा तसंच होतं. पहिले तर 3 दिवस सरसकट दुकानं बंद होती. फक्त दुकानं कोणाची चालू होते? किराणा, डेली नीड्स, दुधाफुदाचे अमकं ढमकं आहे ना. मग बाकी तर पार ठप्प पडून होतं. ठीक आहे, भाजीपाला, जीवनावश्यक वस्तू चालू होत्या ना. त्याच्यानंतर बी चालू झाल्यावर ते चालू व्हायला 6 महिने लागले रेग्युलर याले. बरोबर आहे. तर मौद्रिक धोरण रिझर्व्ह बँक ठीक आहे जाहीर करते. का जाहीर करते? मौद्रिक धोरण. यालेच म्हणते पतन नियंत्रण करायचं धोरण. कोणतं? हां, लक्ष द्या बे. मग लक्ष द्या रे. पतन नियंत्रण करायचे रिझर्व्ह बँकेपाशी 2 साधनं आहे. किती साधनं आहे? हां, पतन नियंत्रण. लक्ष द्या बे. रिझर्व्ह बँक आपलं पतन नियंत्रण 2 साधनाद्वारे करते. किती साधनाद्वारे? किती साधनाद्वारे? हां, एकाचं नाव आहे संख्यात्मक साधने. काय आहे? संख्यात्मक साधने. रिझर्व्ह बँक पैशावर कंट्रोल ठेवायचं 2 प्रकारे ठेवते. एक संख्यात्मक साधने आणि दुसरं आहे गुणात्मक साधने. काय? काय बे? हां, आता लक्ष द्या. लक्ष द्या. ठीक आहे. आता संख्यात्मक साधनात काय येते? लक्ष द्या बे. संख्यात्मक साधनात येते ठीक आहे CRR, कॅश रिझर्व. काय येते? अबे डुकरेव, काय येते? CRR, कॅश रिझर्व. आता लक्ष द्या. CRR कायले म्हणते, काय म्हणते सगळेच पाहू. ठीक आहे. पतन नियंत्रण करायचे किती साधनं आहे? किती साधनं आहे? 2. संख्यात्मक साधने आणि गुणात्मक साधने. ठीक आहे. मग संख्यात्मक साधनात जिथं पैसा आला नगदीमध्ये ठीक आहे, जिथं पैशाचे व्यवहार आले ते संख्यात्मकमध्ये, संख्या, आकडे, संख्यात्मक साधने. हे का होय हे सांगतो. हां, कंट्रोल कसं ठेवते. मग CRR, मग आहे SLR, स्टॅट्युटरी लिक्विडिटी रेशो. ठीक आहे. SLR काय आहे? SLR स्टॅट्युटरी लिक्विडिटी रेशो. त्याच्यानंतर आहे रेपो रेट. काय? रेपो रेट. ठीक आहे. त्याच्यानंतर आहे रिवर्स रेपो रेट. काय? रिवर्स रेपो. ठीक आहे, रेपो रेट. ठीक आहे.
हे लक्ष द्या रे, CRR, SLR, रेपो रेट, ठीक आहे. त्याच्यानंतर बँक दर, काय बँक दर. त्याच्यानंतर आहे रोख्यांची खरेदी विक्री, काय काय रोख्यांची खरेदी विक्री, ठीक आहे. काय रोख्यांची, ठीक आहे, खरेदी विक्री, ठीक आहे, खरेदी व विक्री. आता लक्ष द्या, हे आहे संख्यात्मक साधनं रिझर्व्ह बँकेचे पैशावर कंट्रोल, पतनियंत्रण. पतनियंत्रण कोण करते? आणि पैसा निर्मिती कोण करते? पतनिर्मिती करायसर व्यापारी बँक, ठीक आहे. मग छापते कोण? भारत सरकार. हां, कोण छापते? हां, लक्ष द्या. गुणात्मक साधने, का म्हटलं? हां, आता रिझर्व्ह बँकेच्या गुणात्मक साधनात का काय येते लक्ष द्या बे, ठीक आहे. तर त्याच्यानंतर एक पॉईंट आहे इथं, मार्जिनल, काय मार्जिनल, ठीक आहे, स्टँडिंग फॅसिलिटी. हे का वय सांगतो, हां, काही टेन्शन नाही घ्यायचं, मी जिवंत आहे, ठीक आहे. गुणात्मक साधने. आता कर्ज रक्कम व तारण मूल्य गाया ठरवणे, का ठरवणे? गाया ठरवणे. लय लोकायले वाटते का सर गाया म्हणजे हे नगर परिषदचं कॉम्प्लेक्समधलं होय का जी, ठीक आहे. गाया ठरवणे गुणात्मक साधनात पहिलं काय? हो, गाया ठरवणे. कायले गाया म्हणते सांगतो. लक्ष द्या बे, गाया कायले म्हणते इकडं लक्ष द्या बे. मायापाशी 2 तोळे सोनं आहे. 2 तोळे म्हणजे किती ग्रॅम? हा, आज मार्केट रेट आहे 50,000 रुपये पर तोळा. किती हजार रुपये? किती हजार रुपये? हा, मी गेलो मुथूट फायनान्सकडं, त्याला सोनं दाखवलं, सोनं पाहायची, मला सोनं घाण ठेवायचं अर्जंट. हा, मग द्या, काय पैसे द्या, मला पैशाची गरज आहे, 1 लाख रुपये द्या. अबे त्यापाशी सोनं आहे 20 ग्रॅम, चोट्या सोन्याचीच किंमत 1 लाख आहे का? भेंडा भेटणार आहे 1 लाख? ते बँक म्हणते तुम्हाला आम्ही 1 लाख रुपयाचं तुमचं सोनं आहे, 80,000 रुपये आम्ही तुम्हाला देऊ. किती हजार? जेवढ्या रुपयाचं सोनं आहे ना तेवढ्या रुपयाचं कर्ज देत नाही. रिझर्व्ह बँकेनं मुथूट फायनान्सला सांगितलं आहे का ह्या गायातून 20% ठेवायचा, चोट्या जास्त ठेवायचा नाही, कमी ठेवायचा नाही. रिझर्व्ह बँक ठरवून देते का गाया ठरवायचा किती. गाया समजलं का? गाया म्हणजे गॅप, ठीक आहे, मुद्दलात आणि कर्जात. आता म्या कर्ज घेतलं माया प्लॉटवर, ठीक आहे, कर्ज लक्ष द्या रे, ठीक आहे, कर्ज दिलं मला, लक्ष द्या, कर्ज दिलं मला 16 लाख रुपये. किती लाख रुपये? 16 लाख रुपये. माया प्लॉटची किंमत होती 20 लाख. किती लाख? 20 लाख, ठीक आहे. 16 लाख दिलं, डिप्रिशिएशन व्हॅल्यू आहे त्याच्यात. कर्जाचा गाया आहे 20%. किती टक्के? 10 लाखावर 8 लाख कर्ज देऊन राहिलं. म्हणजे माया प्लॉटची ओरिजिनल किंमत आहे 20 लाख. मला कर्ज किती दिलं? वरचे पैसे मला माया खिशातून द्या लागन, ज्याच्यापासून प्लॉट घेतला त्याला. त्यापाशी बी लागन ना चोट्या, रुपया खिशात नाही चालला सौदा करायला, ठीक आहे. कुत्र विचारन का तुले? त्यापाशीत काही लागन, मग स्वतःपाशी काही रक्कम पाहिजे, नाही तर बस सौदा करायचा 50 लाखाचा आणि त्या स्वप्न पाहिजे 50 लाख मला बँक देईन, भेंड देईन, ठीक आहे. रिझर्व्ह बँकेचे नियम आहे. गाया समजलं का? हां, असं समजून घ्यायचं का आपल्या प्रॉपर्टीच्या गव्हर्नमेंट रेटच्या 80%, 70% आपल्याला बँक देते, ठीक आहे. आता काही बँका SBI गेले तर 80 देते, ठीक आहे. काही बँकेचे, ठीक आहे, 70-75 देते, वेगवेगळे रेट आहे, ठीक आहे. गाया समजलं का बे? गाया समजलं का? हा, कायले गाया म्हणते समजलं का? हां, हे बी आपल्या मनानं देता येत नाही. कोण ठरवून देते? हां, रिझर्व्ह बँक, ठीक आहे. मग गुणात्मक साधने. दुसरं आहे दुसरं आहे उपभोग कर्जाचे नियंत्रण करणे. का करणे? उपभोग कर्जाचे नियंत्रण. हे इकॉनॉमिकची भाषा लय माणसाले पसली नाही पडत. उपभोग कर्जाचे नियंत्रण करणे. आता कायले उपभोग कर्ज म्हणते? तर आता लक्ष द्या बे, उपभोग कर्जाचे नियंत्रण. उपभोग म्हणजे उपभोगाच्या वस्तू. तर आता तुम्हाला रिझर्व्ह बँकेनं लय सोपं, मोबाईल घ्यायचा आहे का? दुकानात गेले, घेऊन घ्या ना, करायगुरचे मोबाईल, लोन भेटते ना, ठीक आहे. काय नाही, तुमचा आधार द्या, बँक अकाउंट द्या, ठीक आहे. त्याच्यानंतर तुमचं पॅन द्या, लगेच तुम्हाला बजाज फायनान्स एक कार्ड देते म्हणून, ठीक आहे. त्याची फी घेते 2000, ठीक आहे. त्याच्यानंतर प्रोसेसिंग फी 0 आहे म्हणते. कायची प्रोसेसिंग? भेंड्यातून 2000 तर घेतले डुकऱ्या पहिले, मायापासून प्रोसेसिंग फी 0 आहे म्हणून राहिला, लाज नाही वाटत तुले, ठीक आहे. मस्त मग कार्ड देते म्हणून. आता त्याच्यात जर तुमच्या किस्ता
ठीक आहे, जर खणल्या म्हणजे भरल्या नाही आल्या, भरण्यात नाही आल्या, तुम्ही अकाउंटवर पैसे नाही ठेवले, तर तुमचा सिबिल रिपोर्ट केवळ 500 रुपयाच्या किस्तीत क्रेडिट खराब होते. त्याच्यापेक्षा काढायचं बी नाही, काही गरज नाही. जमलं तर कॅशमध्ये जा, ठीक आहे, कॅशमध्येच घ्यायचं, अगाऊ ह्या भानगडीत पडायचं नाही. मग ठीक आहे, ह्या जातेस बायकोला घेऊन सोफा घ्याले, सोफा कितीचा आहे, ह्या खिशात घेऊन जाते 20,000, बायकोला पसंत येते 50,000चा सोफा. ठीक आहे, मग आता त्याला वाटते बायकोला नाराज बी नाही करा. ठीक आहे, मग ह्या का करते माहिती आहे का, मग काही आहे का जी कसंची, मग हे वापस गिरा, अजी इकडे ना होते ना किस्तीवर, किस्त 30,000ची किस्त देते पडून त्याला भरतभर महिन्यापिछे. आणि त्याची जर किस्त खणली का त्याचं सिबिल रिपोर्ट खराब झाला, सिबिल रिपोर्ट खराब झाला का बँक लोन देत नाही. समजलं का, बँकेच्या की आपला सिबिल रिपोर्ट खराब होते, वरच्या चोट्याचा नाही होत, ते घेऊन पळते. सिबिल रिपोर्ट आपल्यालाच आहे. ठीक आहे, मग आता लक्ष द्या, लक्ष द्या. मग उपभोग खर्च, उपभोग कर्जावर नियंत्रण. मग तुम्ही आता फ्रीज घ्यायला जा, टी व्ही घ्यायला जा, मोबाईल घ्यायला जा, सोफा घ्यायला जा, तुम्हाला काय देऊन राहिलं, कर्ज. तर ज्या बँका, ज्या संस्था ह्या उपभोगासाठी कर्ज देते त्याच्यावर बी कंट्रोल आहे का तुम्ही कर्ज वाटाचं किती. यायनं जर अकातल्यासारखं कर्ज वाटलं, ठीक आहे, तर मार्केटमध्ये पैसा जाईन, आणि मार्केटमध्ये पैसा गेला का महागाई वाढन, त्याच्यावर बी कंट्रोल ठेवते. समजलं का, अबे समजलं का. हां, मग त्याच्यानंतर तिसरा मुद्दा. ठीक आहे, आता लक्ष द्यावे, तिसरा मुद्दा कर्जाचे रेशनिंग करणे. का करणे, हां रेशनिंग करणे. कायले म्हणते बे कर्जाचं रेशनिंग करणे, अबे रेशनिंग म्हणजे वाटा. रिझर्व्ह बँक ठरवून देते का एज्युकेशनले लोन एकूण कर्जाच्या किती वाटाचं, प्रायमरी सेक्टरले एकूण कर्जाच्या किती टक्के गेलं पाहिजे, 40%. हे कोण ठरवून देते, RBI. ठीक आहे, म्हणजे प्रॉपर त्या क्षेत्राचं डेव्हलपमेंट झालं पाहिजे याच्यासाठी. त्याच्यानंतर नैतिक समजावणी. एखादी बँक ऐकत नाही, ठीक आहे, म्हणजे एखादं पोट्ट ऐकत नाही, जसं आमचं ऐकत नाही, 2-4 वेळा प्रेमानं घ्यायचं, नाही तर मग फोक काढायचा, चांगले फेनकाडावर. ठीक आहे, का करायचे, पण नावाचे. ठीक आहे, तर पाहिजे का तुलाही, हां, तर पाहिजे ते बरोबर आहे. हां, नैतिक समजावणी. तर जर प्रेमानं समजत नसन तर फेनकाडावर सोटे बी आणते, कोणाच्या, व्यापारी बँकेच्या. ठीक आहे, मग त्याच्यानंतर लक्ष द्या. ठीक आहे, प्रेमानं ऐकलं नाही, प्रेमानं ऐकलं नाही तर आदेश. ठीक आहे, पहिले प्रेमानं अरे बाबू जॉईन कर रे, मग आदेश डायरेक्ट. ठीक आहे, जसं बँकेला सांगितलं का तू या नियमाचं पालन कर, ऐकलं नाही, आता जर तू न पालन केलं नाही तर त्या बँकेला उद्या डोबर, डायरेक्ट आदेश. ठीक आहे, या बँकेत कोणी व्यवहार करू नाही, बँक बंद, खतम. ठीक आहे, अशा कितीतरी बँका रिझर्व्ह बँकेनं बंद केल्या. आणि त्याच्यानंतर प्रसिद्धी. काय, प्रसिद्धी हे गुणात्मक साधनं आहे, कोणाचे, हां, पण डायरेक्ट कंट्रोल करायचे साधनं म्हणजे संख्यात्मक. पतन नियंत्रण करणारे डायरेक्ट साधनं म्हणजे हे CRR, SLR. CRRचा लॉंग फॉर्म कॅश रिझर्व्ह रेशो, स्टॅट्युटरी लिक्विडिटी रेशो, रेपो रेट, रिव्हर्स रेपो रेट, बँक दर आणि रोख्यांची खरेदी विक्री. समजलं का. आणि ठीक आहे, मार्जिनल स्टँडिंग फॅसिलिटी. ठीक आहे, आता लक्ष द्या, किती झालं, हां